हॅलो. खरं तर अगदी टाईमपास करायचा म्हणून एक डिस्कवरी सेंटरमध्ये आम्ही आलो होतो. तिथेच मग आम्हाला एक इथं मिनिएचर ट्रेन म्युझियम दिसलं. ते सुद्धा इतकं सुंदर आहे ना. आम्ही काही वर्ष स्वित्झर्लंडला होतो, तर तिथे आम्हाला ते ट्रेन म्युझियम्स, ते मिनिएचर्स केलेले फार आवडले होते बघायला. म्हणजे अगदी बारीक डिटेल्स सगळे त्याच्यामध्ये टाकले होते. तर हे जे ट्रेन म्युझियम आहे त्यात पण बरीचशी काही हिस्ट्री आहे आणि बाहेरून दिसायला खूप सुंदर दिसते. होप यू विल एन्जॉय त्याचा सगळा हिस्ट्री, त्याचे प्रवास, टेक्सासमधले काय आहे, ॲरिझोनामधला काय ट्रेनचा प्रवास आहे, तो पूर्ण त्याच्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर बघूया मग हे ट्रेन म्युझियम कसं आहे ते. इथे तिकीट्स घेतले आणि इथे हे स्कॅव्हेंजर हंट आहे की जे जे काही दडलेल्या गोष्टी आहेत त्या शोधायच्या आहेत आणि त्या मार्क करायच्या की तुम्हाला काय काय सापडलं इथं ते. सध्या मी आहे टेक्सासमधल्या फ्रिस्को शहरामध्ये. फ्रिस्को डिस्कवरी सेंटरच्या आतमध्येच एक ट्रेनटोपिया नावाचं एक ट्रेनचं म्युझियम आहे, जे 2,500 स्क्वेअर फूटमध्ये उभं केलेलं आहे आणि त्याचं भव्य मॉडेल रेल्वेचं प्रदर्शन करतं. इथे 7 रेल्वे लाईन्स सतत धावत असतात आणि आपल्याला थेट 1960च्या दशकातील अमेरिकन साऊथ वेस्टमध्ये घेऊन जातात. टेक्सासपासून ॲरिझोनापर्यंतचा प्रवास एका क्षणात तुम्हाला इथे अनुभवायला मिळतो. इथे तुम्हाला दिसेल एक जिवंत वाटणारा डाउनटाउन डॅलस, रंगीबेरंगी दिव्यांनी उजळलेला पॅलो ड्युरो ड्राईव्ह इन थिएटर, जिथे मोठ्या स्क्रीनवरती खुल्या मैदानामध्ये मूव्हीज चालत असायच्या, आणि वेस्ट टेक्सासमधील तेल शुद्धीकरण कारखान्याचा अफाट बारकावे, दिवस हळूहळू रात्रीत कसा बदलतो हे दाखवणारा लाईट शो खरं तर अतिशय मंत्रमुग्ध करणारा आहे. पण ट्रोपिया फक्त पाहण्यासाठी नाही, तर खऱ्या अर्थाने अनुभवण्यासाठी आहे. इथल्या सगळ्यात खास गोष्टी म्हणजे मला ना स्कॅव्हेंजर हंट वाटलं. हे स्कॅव्हेंजर हंटचा खास उद्देश हा की प्रत्येक प्रेक्षकाने या मिनिएचर मॉडेलमधील प्रत्येक छोटा तपशील नीट पाहावा. इथे फक्त लहान मुलांसाठीच नाही, तर प्रौढांसाठी सुद्धा स्कॅव्हेंजर हंट आहे. एका कागदावर जवळपास 20 ते 30 अतिशय सूक्ष्म गोष्टींची यादी दिलेली असते आणि त्या शोधायच्या असतात. काही तपशील डोंगराच्या आत लपलेले असतात, कधी एखाद्या गुहेखाली, कधी इतके समोर असतात की डोळ्यासमोर असूनही ते आपल्याला दिसत नाहीत. आणि हाच या स्कॅव्हेंजर हंटचा खरा उद्देश आहे. घाईत न पाहता थांबून प्रत्येक दृश्य, प्रत्येक हालचाल, प्रत्येक लहान गोष्ट बारकाईने पाहणे. तेव्हाच आपल्याला कळते की मिनिएचर जगात किती मेहनत, कल्पकता आणि खरं तर जीव ओतून केलेलं आहे हे सगळं. हे सगळं अनुभवायला मिळतं आहे एका आरामदायी एअर कंडिशन इंडोर जागेमध्ये. त्यामुळे वर्षभर इथे थेट भेट देता येते. कारण अमेरिकेत असंही एक्स्ट्रीम वेदर असतं. टेक्सासमध्ये तसं फार थंडी नसते, पण जेव्हा थंडी असते तेव्हा बऱ्यापैकी थंडी असते. तर काही ठराविक दिवशी इथे तर गायडेड टूरसुद्धा असतात. ट्रेनटोपिया हे सँडर्स कुटुंबाची एक भेट आहे, ज्याच्यामुळे अमेरिकन रेल रोड एक म्युझियम आहे ते, तर त्याच्यासाठी सुद्धा इथून काहीसं इन्कम तिथे जातं. काय सापडलं तुला सगळं? Can you show me fisherman? Where is it? Right there. Oh, that. Is a fisherman. Okay. Hi, I'm Roberta Lowry, and I'm a volunteer here at the Traintopia Museum. Everything here is donated by a gentleman who had this collection over his lifetime. He started having parts of it being built to leave a legacy for his family so they could see what it was like when he was growing up. You have Dallas, you have oil wells. He was into Boy Scouts, so he rode the train to New Mexico and Colorado to go to Boy Scout camp. So it's
it's just a interesting way of seeing what life was like back in the 50s when he was a child. The legacy was to let his family know what it was like. When he passed, the family donated the whole exhibit to the city of Frisco for their train museum. And we will hope to have you come and visit. We have a little scavenger hunt that helps you look at the details that the train museum has, because even the smallest thing is just overlooked unless you're looking for that little armadillo or the red bird in the tree. येस. ओके, थँक्यू सो मच. डोंगर रांगा, खडक, वाळवंटी प्रदेश, लांबच लांब पसरलेले ट्रॅक्स, डोंगराच्या आतून जाणाऱ्या बोगद्यामधून ट्रेन बाहेर येते. कुठे कडेकपारी, कुठे गुहा, कुठे खडकावर उभे असलेले छोटे घर. हे सगळं इतकं बारकाईने बनवलेलं आहे की ते प्रत्येक अँगलनी पाहावंसं वाटेल. कोणती ट्रेन नेमकी कुठे सुरू होते आणि कुठे जाते, कोणत्या बोगद्यात जाते याचं मात्र कुतूहल नक्कीच होतं. लांबच लांब पुलावरून जाणाऱ्या ट्रेननी खास लक्ष वेधून घेतलं, कारण ती होती अगदी म्युझियमच्या मधोमध. अगदी मोठमोठाल्या बिल्डिंग्सचे दाखवलेले बारकावे इतके सुंदर वाटत होते ना इथे. आणि ड्राईव्ह इन थिएटरच्या समोर हे लावलेले बाकडे आणि तिथे असलेलं हे रेस्टॉरंट, तिथून लोक फूड ऑर्डर करतायत. समोरच गाड्या पार्क केलेल्या आणि इकडे मोठी स्क्रीन, तिथे एखादा मूवी सुरू आहे. कार्स, ट्रक्स, बसेस रस्त्यावरून जाताना दिसतात. कुठे ट्रॅफिक सिग्नलवर गाडी थांबलेली, कुठे हायवेवरून लांब पल्ल्याचा ट्रक धावताना. तर रस्त्यावर छोटे छोटे जे साईन बोर्ड्स असतात ना, ते सुद्धा इतक्या डिटेलमध्ये लावलेले होते तिथं. स्केट्स घातलेली वेट्रेस शोधायची होती. इथे या व्हिडिओमध्ये दिसते. अगदी बारीक होती, शोधणं अवघड झालं होतं, पण शेवटी आम्हाला ती सापडलीच. आणि इथून पुढे जाऊन एका गुहेमध्ये एक छोटी माशी, आणि ती शोधणं खरंच खूप अवघड होतं, पण थोडी मदत घेतली त्या गाईडची आणि आम्हाला ती सापडली. आता आम्ही ह्या ट्रेन टोपियामध्ये गेलो होतो ना, तर तिथे स्कॅव्हेंजर हंट होतं. इतकी बारीक सारीक गोष्टी होत्या आणि त्या फाइंड आउट करायच्या. त्याच्यामुळेच ना ते खूप इंटरेस्टिंग झालं होतं, कारण सगळे डिटेल्स त्याच्याशिवाय लोक बघणारच नाहीत ना. त्याच्यामुळे ही खूप मस्त आयडिया होती. कधी डॅलसला फ्रिस्कोमध्ये आलात तर हे नक्की नक्की बघा. म्हणजे लहान मुलांसाठी आहे म्हणून सोडून देऊ नका. खरंच खूप सुंदर. आम्ही सगळे फाइंड आउट केले. तिघांचे 3 होते. रुद्र घेऊन पळाला, पण छान मस्त होते सगळं. टेक्सासमध्ये असलेलं ट्रेनट्रोपिया हे म्युझियम बघताना आम्हाला खरंच खूप मजा आली. हा अनुभव, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की नक्की सांगा. आणि असेच आणखी नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय बाय.